गांधी जी को मारा इन्होंने, आरएसएस के लोगों ने गांधी जी को गोली मारी और आज उनके लोग गांधी जी की बात करते हैं। संघानंच केला गांधीजींचा खून, राहुल गांधींचा घणाघाती आरोप। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मुंबईत संपादकांशी साधला मनमोकळा संवाद, पण अशोक चव्हाणांच्या औरंगाबादमधल्या सभेतल्या हजेरीचा प्रश्न राहुल गांधींनी टाळला। राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न, विनय कोरे आणि जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचं विनय कोरेंचं स्पष्टीकरण। मनसेला सोबत घेणं शक्य नाही हे गडकरींना माहित आहे, मला माहित आहे आणि राज ठाकरेंना माहित आहे। मनसे महायुतीत येणं शक्य नाही, गोपीनाथ मुंडेंनी केलं स्पष्ट। IBN लोकमतला दिली विशेष मुलाखत। महायुतीचं काम मी फडणवीस आणि तावडे बघतो। गडकरी या महायुतीच्या कुठल्याही चर्चेत सहभागी झाले नाहीत, कारण हा राज्याचा विषय। महायुतीच्या कोणत्याही नेत्यांशी चर्चा न करताच नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट, गोपीनाथ मुंडेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध नारायण राणे, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारात न उतरण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा निर्णय, तर उदय सामंत आणि शिवसेनेचे उमेदवार यांची राजापूरच्या विश्रामगृहावर गुप्तभेट झाल्याचा निलेश राणेंचा गौप्यस्फोट। मैं साफ तौर पर कहना चाहता हूं कि दरअसल दिल्ली की पुलिस जो है वो इस वक्त नरेंद्र मोदी के इशारे पर और उनसे आदेश ले रही है। आपचे नेते आशुतोष आणि शाजिया इल्मींनी दिल्ली पोलिसांनी घेतलं चौकशीसाठी ताब्यात, अटक केलेल्या 14 आप कार्यकर्त्यांना मिळाला जामीन। या सरकारनं जो मराठा समाजाला विश्वास दिला होता, शब्द दिला होता आणि त्या शब्दाला न जागण्याचं काम करून या सरकारनं मराठा समाजाचा संपूर्णपणे विश्वासघात केलेला आहे। राष्ट्रवादीनं नोटीस बजावल्यानंतरही विनायक मेटे बंडाच्या पवित्र्यात, भुजबळांमुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा केला आरोप, म्हणाले सरकारनंही केलाय विश्वासघात। आणि IBN लोकमतचा मुक्ता सन्मान दिमाखात साजरा, विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा किरण बेदींच्या हस्ते सत्कार।